ही संकल्पना खूप चांगली आहे. अतुलदादांनी ही संकल्पना चांगली केलेली आहे आणि ही पहिली साडी मी माझ्या आईला देईल. थँक्यू सो मच. अगदी जोरदार टाळ्या. छोटा भाऊबली विवेक वरपे. प्रत्येक पुरुषाचं पहिलं प्रेम आई आणि मात्र ही साडी त्यांनी सांगितलं की मी माझ्या आईला देईन. खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच साठी देखील असेल. चला दुसरा सामना आपण जास्त वेळ न घेता त्वरित चालू करणार आहोत. टॉस जिंकलाय टीम आदर्श 11 भिलारेवाडी. फलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी निमंत्रित केलं टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पहिला चेंडू आकाश यांचा हाफ वॉली शॉटआर्म जॅक. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. धावांचा श्री गणेशा होत असताना आदर्श 11 भिलारेवाडी अनिल आणि त्यांच्या साथीला सचिन दोन आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. पहिल्या चेंडूवर धावांचा श्री गणेशा होत असताना आपण पाहिला आणि पहिल्याच सामन्यामध्ये वन साइड जिवाळाने 58 धावांचा विक्रम केला. या मात्र या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये धावांचा उच्चांक गाठला. कुठेतरी प्रयत्न कमी पडले वाटोळी संघाचे. दुसरा चेंडू देखील हाफ ट्रॅकर. बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र प्राप्त होईल. बिहाइंड द विकेट गोशांकी क्षेत्र. या मैदानाची भौगोलिक रचना तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा बनवाव्या लागतील. कारण कुठेतरी ऑन साइडला तुम्हाला खेळण्याचा प्रयत्न करत असताना डीप स्क्वेअर लेग पासून डीप पॉइंट पर्यंत तुम्हाला हे क्षेत्रामध्ये फटके खेळला तर धावा जास्त मिळू शकतात. कमी गतीने टाकलेला चेंडू नटराज पद्धतीने एक धाव मात्र प्राप्त केली. आणि पहिल्या 3 चेंडूवर मात्र ज्या प्रकारे फटके खेळलेत फलंदाज सचिन यांनी 3 एकेरी धावा प्राप्त केल्यात आणि तिन्ही चेंडू त्या क्षेत्रामध्ये फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये गोशांकित धावा प्राप्त करत असताना 3 चेंडूवर धावा झाल्या टीमच्या 3. चौथा चेंडू फुल टॉस. इथे मात्र नो चेंडूचा इशारा केला जातोय. धावा मात्र किती येतील हे पाहायचंय. नो +1. यस 2 धावा. या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये 5 धावा धाव फलकावर. आणि निश्चितच ज्या वेळेला क्रिकेटमध्ये नो चेंडू येतो आपल्या बरोबर फ्री हिट घेऊन येतो. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. सुवर्ण संधी फलंदाज सचिन. फ्री हिटचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणि या चौथ्या चेंडूवर देखील मात्र एक पंचांकडे नजर असेल आणि पंच सांगतात गोशांकी क्षेत्रामध्ये म्हणजे पहा या पहिल्या 4 चेंडूवर 4 गोशांकी क्षेत्रामध्ये धावा आल्यात आणि टीमची धाव संख्या 6. ज्या प्रकारे प्रत्येक चेंडूवर गोशांकी धाव प्राप्त केली जाते कुठेतरी फलंदाजीची रणनीती बदलावी लागेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे. धावची संधी असेल धावबाद जरूर झाले असते परंतु क्षेत्ररक्षण थोडस उशिरा आणि गलतानपणा पाहायला मिळाला आणि त्याचमुळे दोन्ही फलंदाजांना मात्र एक धाव प्राप्त करण्यामध्ये यश आले. या चेंडूवर एक धाव प्राप्त केली जाईल. स्ट्राईक रोटेट करत असताना अनिल यांना मात्र हा पहिला चेंडू खेळण्याची संधी प्राप्त होईल. मेन इन ऑरेंज टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे. ज्या प्रकारची त्यांची आपण जर्सी पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. डावखुऱ्याचा फलंदाज. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आज आशिष चोरगे सरांचा देखील आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. वेलकम सुस्वागतम. कराड तालुक्यातील एक गोड आवाज. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. क्षेत्ररक्षण बदलला गेलाय. कमी गतीने टाकलेला चेंडू पहिल्या चेंडूवर स्लॉट मध्ये होता आणि त्याला फेकून दिलाय प्लॉटच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट. जिव्हाळा चषक षटकार.
धन्यवाद लव जाधव सर. आणि मॅचला होईल सुरुवात. जर आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची धाव संख्या पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 13 धावा. आणि सर्वांना शुभ सकाळ. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. उभ्या हिंदुस्थानचा आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. मी आशिष चोरगे तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतो. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत प्रमोददादा हारुगडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिव्हाळाकारांचा जिव्हाळा चषक 2024 पर्व क्रमांक 6व्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा आपण पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मॅच आदर्श 11 भिलारेवाडी त्यांच्या विरोधात आपण टीम पाहिली गेली तर ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकून भिलारेवाडी टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर टीम भिलारेवाडी संघ जाऊन पोहोचलोय 13 या धावसंख्येवरती. आगामीची जोडी आपण पाहायला गेली तर सचिन आणि अमोल, जिथे मात्र अनिलच्या बॅट मधून 6 षटकार मात्र पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मात्र वापरला जातोय. निलेश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी. खूप चांगली स्पर्धा आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण अनुभवताय. जिव्हाळा चषक सातत्याने जिव्हाळा जपणारा हा चषक. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधली ही दुसरी मॅच आपण पाहतोय. निलेश 3 षटकांची मॅच. सचिन साठी हा बॉल अगदी लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आकाश त्या ठिकाणी तैनात होता. अगदी अचूक फेकी देखील पाहायला मिळाली. फक्त सिंगल आले. सचिनच्या खात्यामध्ये 1 धाव. निलेश खूप चांगली गोलंदाजी पहिल्या बॉल वरती सिंगल प्राप्त करतोय. जिथे मात्र पाहायला गेलं तर सिंगलच्या मदतीने धावफलक टीम भिलारेवाडी संघ जाऊन पोहोचतोय. अर्थातच 14 या धावसंख्येवरती. उदवणे टीम आपण पाहतोय अगदी ऑरेंज कलर जर्सी. बॅक साइड आपण पाहिलं गेलं प्रत्येक टीमच्या खेळाडूंची नावं. फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल करायचा होता पण प्रॉपर पॅट वरती आला नाहीये. कनेक्शन झाला नाहीये. तिथे मात्र पाहायला गेलं तर कोणतीही धाव नाहीये. शफल वाईड आहे याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा तोच बॉल मात्र हाताळलाय परंतु अंपायरचा इशारा डिक्लेअर स्वरूपाची बायच्या स्वरूपात 1 धाव मात्र नक्कीच अंकित केली जाईल. सातत्याने दोन्ही चेंडू त्याच टप्प्यावरती मात्र हाताळले जातात. आता मात्र थोडासा पुढे ठेवला होता टप्पा. लोअर फुल टॉस बॉल होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. यावेळेस देखील थोडासा बाहेर टाकला होता. बाहेर ठेवला हा बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव. नो बॉल म्हणजे मेजवानी. पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि फ्री हिटच्या बॉल वरती मात्र कशा पद्धतीने मात्र सामोरे जातील अनिल हे पाहावं लागेल. निलेशच्या विरोधात आक्रमण करायचं होतं परंतु शरीरापासून दूर ठेवलाय. पंच सांगतायत इट इज वाईट. पुन्हा टाकावं लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव धावफलकावरती ऍड होईल आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. यावेळेस फ्री हिटचा बॉल होता. उंची जास्त लांबी इथे कमी मिळाली आहे. 2 धावा तर कंप्लीट होत आहेत फ्री हिटच्या बॉल वरती. अगदी बॅटच्या टोला लागलाय. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचतो 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन स्कोर कार्ड. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 13 धावा जमवल्या होत्या.
आकाशच्या विरोधात सचिन आणि अनिलने दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी यावेळेस देखील लोअर फुल टॉस बॉल, दिशा कमी मिळाली आहे, स्वतः गोलंदाज जात आहेत, कॅच ड्रॉप होते, तिथे मात्र 2 धावा. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये आज पाहायला गेलं तर हा जिव्हाळा चषक 2024चा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये दुसरी मॅच. यावेळेस देखील खूप चांगला फटका खोदून काढलाय आणि इथे मिड ऑन मध्ये खूप चांगली झेल. पहिला धक्का लागतोय. टीम बिलरेवाडी या संघाला जावं लागेल माघारी अनिल यांना. अनिल बॅक टू दी रगआउट. आलाय शेवटच्या षटकामध्ये आणि फलंदाज देखील पाहायला मिळतोय नवीन बॅटर आकाश. प्रथमेश यांचा पहिला बॉल संघासाठी, तिसरं वैयक्तिक, पहिलं षटक उदवणे संघाकडनं. यावेळेस देखील आखू टप्प्याचा बॉल होता, दिशा दिली आहे. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. कुठलीही धाव नाहीये. पहिला बॉल तर डॉट बॉल आलाय प्रथमेश यांचा. तिसरा षटक म्हणजे हाणामारीचा षटक, अंतिम षटक. यावेळेस मात्र पहा खोदून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, पकडला जातोय झेल, फलंदाज बाद. आणखीन एक मोठा धक्का. टीम बिलरवाडी या संघाला जावं लागेल माघारी. सचिन कारण आधीच्या शेवटच्या बॉल वरती निलेशने मात्र अनिलला माघारी धाडला आणि इथे प्रथमेशने दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमालीचा बॉल टाकला आणि तिथे मात्र जाळ्यामध्ये अडकवलं सचिनला. सलामीची जोडी तर माघारी गेली. आता नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये सुधीर आलाय इनेट नंबर 4 मध्ये. यावेळेस बॅकफुटला जाऊन अगदी पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु आणखीन एक विकेट मिळवतोय. वा 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 भाई वा. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने इथे हॅट्रिक बॉल असेल प्रथमेशसाठी. 2 मोठे झटके दिलेत आणि आता हॅट्रिकचा बॉल. पहिली हॅट्रिक या स्पर्धेतली होईल का? हॅट्रिकचा बॉल फुल टॉस होता, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आणि होत झाली हॅट्रिक. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नावावर करतोय अर्थातच प्रथमेश, मॅन फ्रॉम उदवणे. पहिली हॅट्रिक जिवाळा चषकामधली प्रथमेशने आपल्या नावावरती केली आहे. वाह, अप्रतिम गोलंदाजी.
स्वरूप आलाय इनिट नंबर 6 मध्ये. काय गोलंदाजी केली आहे, डेट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तो गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आग ओकत असताना ही गोलंदाजी. आणखीन एक बिग हिट आलाय, आल्या आल्या भव्य स्वागत इथे करत असताना स्वरूप चबाट मधून षटकार. गेलं तर जिव्हाळा चषक आहे आणि जिव्हाळा चषकामध्ये अनेक रेकॉर्ड मात्र पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर टीम जिव्हाळा वन साइड या टीम कडनं विवेकने अगदी 4 बॉल वरती 4 लगातार षटकार मारले आणि इथे आता ती एक हॅट्रिक देखील झाली गेली आहे. टीमची धावसंख्या जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवरती. 27 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस बॉलचा वापर होतोय, अगदी बॅकफुटला जाऊन अगदी कट करण्याचा प्रयत्न, बॉल अगदी निघून चाललाय. पंचांकडे नजरा असतील आणि इथे मात्र धावा येतील फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. शेवटच्या बॉलवरती सिंगल, परंतु शेवटचं षटक खूप चांगल्या पद्धतीचं मात्र पाहायला मिळालं प्रथमेश यांचं, कारण ज्या पद्धतीमध्ये विकेटची गरज होती त्या विकेट मात्र जरूर घेतल्या गेल्या. पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28. लक्ष असेल 29 धावांचं विजयासाठी टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे या संघाला. 18 चेंडू करायचे आहेत. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये आपण जाऊयात आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर सलामीची जोडी 29 धावांचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी सागर आणि ज्याने मात्र शेवटचं षटक हाताळलं प्रथमेश
तो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि गोलंदाज रवी पहिलं षटक P1 हाताळण्यासाठी सज्ज होतोय. लक्ष्य 29 धावांचं कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. जाऊया मॅचच्या दिशेने, जास्त वेळ नका घेऊ. मॅचला थोडंसं स्पीडअप करायचं आहे कारण वेळेचा निर्बंध आहे, आपल्याला वेळेत हे सामने संपवायचे असल्यामुळे थोडंसं मित्रांनो स्पीडअप करायचं आहे. येणारे 18 बॉल आणि करायचे 29 धाबा. 18 चेंडू 29 धाबांची गरज आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम उदवणे या संघाकडनं पाहायला मिळते. अर्थातच सागर आणि प्रथमेश. P1चं पहिलं षटक रवी मात्र हाताळतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत प्रमोद दादा हरुगडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिवाळाकरांचा जिवाळा चषक 2024 पर्व क्रमांक 6. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मॅचला होईल सुरुवात. सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिला बॉल रवी यांचा सागर साडे. प्रथमेश स्ट्राईक एंडला आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव संख्येने मात्र षटकाची सुरुवात होते. या धावा कुठेतरी थांबवल्या पाहिजेत. अशा पद्धतीच्या धावा जर तुम्ही देऊन बसलात तर कुठेतरी मॅच पूर्णपणे अपोजिट टीम कडे मात्र झुकू शकते. डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रथमेशला मात्र आपण पाहतोय. पुन्हा एकदा दिशेपासून भरकटतायत. आणखीन एक व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धावा पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर रवी आहे आणि रवीने आतापर्यंत 2 अवांतर बॉल हाताळलेत. यावेळेस देखील पायात टाकण्याचा प्रयत्न होता. टप्पा थोडासा पुढे ठेवला होता परंतु अगदी पाहायला गेलं तर डावी अष्टी सोडून जाणारा हा बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आतापर्यंत 3 व्हाईट बॉल. यावेळेस देखील फ्लिप केलाय परंतु एक धाव मात्र जरूर मिळेल. पहिला बॉल आता अचूक टप्प्यावरती हाताळलाय रवी यांनी. कारण सातत्याने पाहायला गेलं तर कुठेतरी लेग साइडच्या गोलंदाजी पाहायला मिळते अर्थातच रवी यांची. कारण ज्या पद्धतीचा टप्पा हाताळायचा प्रयत्न होतोय सातत्याने. लक्ष्य 29 धावांचं. पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेंथ. व्हाईट बॉल. अगदी थोडेसे निराश पाहायला मिळत आहेत. कुठेतरी दिशेपासून सातत्याने चुकी होते. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल. आता संधी आहे 38 सर्कल मध्ये पकडला जातोय झेल. वा वा वा. आणि हे सेलिब्रेशन पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण यांचं सेलिब्रेशन. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. बॉल पकडला, झेल मात्र काय सोडून दिली नाही. आणि हो, मी या संघामध्ये आहे ना तर मला कॅच सोडायची नाहीये हे त्यांनी दाखवून दिलं. नवीन कोण आला दादा? नवीन बॅटर संकेत आलाय. टीमची धावसंख्या जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. दोन बॉलचा खेळ झालाय. अजूनही 4 बॉल शिल्लक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर खूप चांगला बॉल. आता गाडी ट्रॅक वरती आली आहे रवी यांची. कारण पहिले 3 बॉल कुठेतरी दिशा भरकटली होती परंतु आता प्रॉपर गाडी ट्रॅक वर येते. तिथे मात्र 3 अवांतर बॉल हाताळले आणि त्यानंतर विकेट मिळवली. आणि आता हा खूप चांगला बॉल अचूक टप्प्यावरती हाताळलाय. ओहो, खूप चांगला बॉल. अगदी यष्ट्यांच्या जवळून जाणारा हा बॉल. अंपायर यांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. आतापर्यंत 5 व्हाईट बॉल हाताळले त्यांनी.
फुल टॉस बॉल इथे ऑन साइडला खेचलाय, परंतु धावा येत आहेत 4. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, चौकार येतोय. फुल टॉस बॉल होता, प्रॉपर बॅट वरती घेतलाय, आडव्या बॅटने खेचलाय. 4 धावांसाठी चौकार आलाय. टीमची धाव संख्या 10. खोला टाकलेला बॉल, डॉट बॉल. अगदी प्रत्येक बॉल वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या व्हेरिएशनने मात्र हाताळण्याची शैली रवीकडे आहे, परंतु आज अवांतर धावसंख्या जास्त वापरल्यात, अवांतर चेंडू भरपूर हाताळलेत त्यांनी. खूप चांगला बॉल, गती परिवर्तन जरूर पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानं थोडासा शरीराचा वेध घेणारा हा बॉल होता. षटकाची होते समाप्ती, पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीम उदवणे संघ जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट, 10 धावा. जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो, वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत आजच्या दिवसामधले, त्यामुळे थोडस स्पीडअप ठेवायचं आहे. आजचे लॉट्स आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. यानंतरची मॅच वन साइड जिवाळा विरुद्ध विजेता, त्याच्यामधून कोणता संघ विजेता होईल हे प्रत्येकाचं लक्ष असेल. सुधीर आलाय गोलंदाजीसाठी संघासाठी दुसरं वैयक्तिक. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर रवी यांच्या माध्यमातून धावा खर्च केल्या 10. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी ही धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे सुधीरला मात्र बोलवलं गेलंय. पहिलाच बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप मधून खूप चांगलं प्रोटेक्शन मात्र जरूर दिलं गेलंय. सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. 11 एकावर एक 11 धाव संख्या धाव फलकावरती मात्र जरूर पाहायला मिळते. खराब लाईनने लेंट, वाईट +1, 2 धावा, नो बॉल. फ्रीड असेल पुढच्या बॉल वरती. फ्रीडचा बॉल होता, खूप चांगल्या टप्प्यावरती ही गोलंदाजी, अगदी आखूड टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट बॉलचा वापर जरूर केला गेला होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. बीट करून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फुलटॉस बॉल, ऑन साइडला दिशा दिलीये, गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि हो भेदून चाललाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. टप्पा टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय सतरा धावा धाव फलकावरती लागतात. 17 ऑन स्कोर कार्ड. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॉल कॅरी केलाय, फेकी केली गेली आहे, सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धाव फलक 18 या धाव संख्येवरती. 18 ऑन स्कोर कार्ड. टीम उदवणे संघ, भिलारेवाडी आणि उदवणे या 2 संघांमधली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जो जिंकणार तो मात्र वन साइड जिवाळा या टीम वरती 2 हात करतील. आज मातबदार संघांमधल्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस अगदी ड्राइव्ह सुरू केलाय, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, थोडस फॉंगल पाहायला मिळालं आणि तिथे मात्र वेगाने ही धाव अर्थातच कंप्लीट करत असताना सागर आणि संकेत
19 धावा, लक्ष्य 29 धावाचा, अजूनही 10 धावांची गरज. त्यावेळेस पुढे येऊन अगदी ड्राईव्ह जरूर करत असताना तिथे पाहायला मिळतोय. दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली आहे सागरने, इथे डेंजर झोनला आहे आणि फेक ही थोडीशी लेट पाहायला मिळाली आणि 2 धावा खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटक समाप्त, 2 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 21 या धावसंख्येवरती. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवायचंय. 24 जिवाळाकरांचा हा चषक अगदी कॅप्टन 26 आणि संपूर्ण त्यांची टीम अतुल भालेकर आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. समसंदा ट्रॉफ्यास पाहायला मिळत आहेत अगदी व्यासपीठावरती. शेवटचं अंतिम षटकपत्र हाताळण्यासाठी सचिन आलाय आणि स्ट्राइकला सागर. 6 चेंडू 8. पुढून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश जरूर झालाय. खूप चांगला बॉल, डॉट बॉल येतोय, कुठलीही धाव नाहीये या बॉल वरती. आता येणारे 5 बॉल आणि 8 धावांची गरज. 5 चेंडू 8. खूप चांगली मॅच उदवणे विरुद्ध भिलारेवाडी या 2 संघांमधली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पुढे येऊन पुन्हा एकदा आणि गेल्या शनिवार रविवारचा जर विचार केला तर बेस्ट फिल्डर ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट म्हणून सचिनची वर्णी लागली होती आणि तोच कारनामा मात्र इथे दाखवत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 4 चेंडू 8 धाबांची गरज. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न रवी आहे. रवी कुठलीही चुकी करत नाहीये. सागरला जावं लागेल माघारी आणि मला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट गेल्या रविवारी का मिळाला होता त्याचं पुन्हा एकदा प्रतिउत्तर आज मैदानाच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज सचिन मात्र देत असताना पाहायला मिळतोय. विकेट तर गॉन होते आणि डेट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज सचिन मात्र कारनामा करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिन्ही बॉल वरती कुठलीही धाव नाहीये. आता 3 चेंडू 8 ची गरज. आकाश आलाय, पाहूया. आल्या आल्या बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रवी आहे. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट कॅच ड्रॉप झाली आहे, हरकत नाहीये, परंतु चौकार तिथे अडवला गेलाय. सिंगल आले या बॉल वरती, फक्त आणि फक्त सिंगल, हरकत नाहीये. कॅच ड्रॉप जर झाली तरी परंतु 3 धावा तिथे चौकार रोखलाय. कारण अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली ही मॅच. 2 चेंडू 7. एक मोठा फटका येणं गरजेचं असेल आणि या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस, तुम्हाला 2 चेंडू 7 करावेच लागतील. बिग हिट आलाय, हो आलाय. षटकार अगदी अचूक टप्प्यावरती हा बॉल हाताळला. रडार मध्ये होता, फेकून दिला, मिड विकेट सीमारेषा पार. षटकार आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस.
या स्पर्धेचा नियम एक चेंडू एक धावा तुम्हाला करायच्याच आहेत. एक धाव जर नाही झाली तर समोरचा संघ विजेता होईल आणि तुम्ही रन कंप्लीट केली तुम्ही विजेता होईल. उदवणे की भिलारेवाडी पहा एक चेंडू एक धाव असं म्हटलं जातं. इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला जी काही किंमत असते ती किंमत आणि हिंमत ती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. मागील स्पर्धेचा हिरो परंतु आता हिरो होण्याची संधी आहे स्ट्राइक इन एंडला संकेतला. एक चेंडू एक बॉल एका धावेची गरज. हो आलाय वाईड आणि हा सामना पूर्णपणे आपल्या काबीज करून घेतलाय. जिथे सामना डगमगला होता षटकार आला, मॅच फिरली आणि मॅच पूर्णपणे बाजूने राहिली. अर्थातच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उडवणे या संघाकडे अतितटीचा सामना राहिला शेवटपर्यंत.